सुस्वागतम सुस्वागतम. संत अण्णा आणि संत जोकिम ह्यांच्या सणाच्या सायंकाळी कौटुंबिक प्रार्थनेसाठी ऑनलाईन मातृपितृ दिनासाठी आपल्या सर्वांचं आपल्या कुटुंबामध्ये हार्दिक स्वागत. क्षणभर आपण शांत राहूया. या मातृपितृच्या दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करीत आहोत. सर्वांनी हात जोडावेत आणि आपले डोळे बंद करावेत, माना वाकवाव्यात. आपलं प्रवेश गीत आहे वसुंधरे गा, पान क्रमांक 31, गीत क्रमांक 13 या शुभदिनी. पान क्रमांक 31, गीत क्रमांक 13 या शुभदिनी. शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी. मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची. मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू, मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू. मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तू, मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु, करितो जय जयकार, करितो जय जयकार. प्रभुचे गातो मंगल गान. या शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी. मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार आमुच्या श्रद्धेची. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आज 26 जुलै ख्रिस्त सभा संत अण्णा व संत जोकिम या पवित्र मरियेच्या मातापितांचा सण साजरा करीत आहे. त्यांचे औचित्य साधून दरवर्षी आपण आपल्या गाव परिवारात बालसंघ व युवाद्वारे मातृपितृ दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या आनंदाने करीत होतो. मात्र 26 जुलै 2020 म्हणजे आज हा मातृपितृ दिन आपण ऑनलाईनद्वारे आपल्या कुटुंबात साजरा करीत आहोत. कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन आहे. आपण आपल्या कुटुंबात आहोत. आपले आईवडील आपल्यासाठी कार्य करीत आहेत. हे आपण या दिवसात विशेष प्रकारे अनुभवत आहोत. प्राचीन काळापासून सर्व धर्म व सर्व देशात तसेच सर्व संस्कृतीत व सर्व भाषेत माता पिता देवभव अशी म्हण आहे. आईवडील ईश्वरासमान आहेत, परमेश्वराचे रूप आहेत. म्हणून त्यांचा सन्मान करणे, त्यांचा आदर राखणे व त्यांच्या आज्ञेत असणे महत्त्वाचे आहे. आज आपण आपल्या कुटुंबात आपल्या आईवडिलांचा मान सन्मान करून त्यांचे आभार मानणे व कृतज्ञ भावनेने त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी प्रार्थना करूया. आता आपण परमेश्वराचा शब्द ऐकूया. बेनिसिरा अध्याय 3
वचन 2 ते 16. देवाच्या शब्दावर थोडा वेळ शांत राहून मननचिंतन करणार आहोत, म्हणून आपण देवाचा शब्द ऐकूया. बेनसिरा पुस्तकांतून घेतलेले वाचन. बाळांनो, माझे ऐका, कारण मी तुमचा पिता आहे. मुलांनो, तुमच्या कल्याणासाठी मी सांगतो तसे वागा. आपल्या पित्यास मान द्या आणि आईचा हक्क मानावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. पित्यास मान दिल्याने पापक्षालन होते आणि मातेचा सन्मान करणारा जणू धनसंचयच करतो. जो आपल्या पित्याचा सन्मान करतो त्याला त्याची मुलेबाळे आनंदित करतील आणि तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. पित्याचा मान राखणारा दीर्घायुषी होतो. परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा मातेला सुख देतो. परमेश्वराची भीती बाळगणारा आपल्या पित्याला मान देतो. मालकाची सेवा करणाऱ्या गुलामाप्रमाणे तो माता पित्याची सेवा करतो. वचने आणि कृतीने पित्याचा मान राख, म्हणजे तुला पित्याचा आशीर्वाद मिळेल. पित्याच्या आशीर्वादाने मुलांची घरे उभारली जातात आणि आईच्या शापाने घराचा पाया उखळला जातो. पित्याची नालस्ती करून स्वतःला मानपान मिळवायला पाहू नको. त्याची नालस्ती करून तुझा सन्मान कसा होईल? पित्याच्या सन्मानामध्ये मुलांची प्रतिष्ठा असते. आईच्या नावाला लागलेला कालिंबा म्हणजे तिच्या मुलांची अप्रतिष्ठा. बाळा, आपल्या पित्याच्या वृद्धापन काळात त्याचा सांभाळ कर. त्याच्या साऱ्या आयुष्यात त्याला दुःख देऊ नको. पित्याची जरी बुद्धी भ्रष्ट झाली तरी त्याच्याशी सहानुभूतीने वाग. तू धडधाकट आहेस म्हणून त्याची अवहेलना करू नको. पित्याचे पालनपोषण कधीही विसरले जाणार नाही. उलट तुझ्या पाप पुण्याच्या हिशेबी ते जमेस धरले जाईल. या सत्कृत्यांची आठवण विपत्तकाळी तुला हितावह ठरेल. उन्हामध्ये धुके विरावे तशी तुझी पापे विरून जातील. पित्याचा त्याग करणारा ईश्वर निंदकासारखा होय. आईचा राग ओढून घेणारा परमेश्वराचा शाप ओढून घेतो. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. देवाच्या शब्दावर थोडा वेळ शांत राहून मननचिंतन करूया. आईवडिलांना दिलेले प्रेम, त्यांची केलेली सेवा व त्यांना दाखवलेला आदर याद्वारे आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होते. आता आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभा आपली आई आहे. तिची सेवा करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी,
ह्यांना परमेश्वराच्या कृपेचा अनुभव यावा व ख्रिस्त सभेची सेवा करण्यास त्यांना शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपला भारत देश आपली माता आहे. आपल्या राष्ट्राची सेवा करणारे आपल्या सर्व नेत्यांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा व गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते तत्पर असावेत म्हणून आपण आपल्या भारत देशासाठी आणि सर्व नेत्यांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व माता पित्यांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व मुलांनी आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करून श्रद्धेचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. अनाथ आश्रमात असणाऱ्या मुलांना आई वडिलांच्या मायेचा अनुभव यावा व वृद्धाश्रमात असणाऱ्या आई वडिलांना कौटुंबिक प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ज्यांची मुलं बाळं देवाघरी गेली आहेत त्यांचे परमेश्वराने सांत्वन करावे. सर्व मृत आई वडिलांना परमेश्वराने स्वर्गीय राज्य बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. मुलांची देणगी लाभावी म्हणून प्रार्थना करणाऱ्या सर्व विवाहित दाम्पत्यांना परमेश्वराने बाळाची देणगी द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. करोना व्हायरसची लागण झालेल्या सर्व लोकांनी परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श अनुभवावयास यावा व त्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व सरकारी यंत्रणांना परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आठवण करा. आपल्या आई वडील, भाऊ बहिणी, मुले, प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्रपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज मला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या पदांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. संत अण्णा व संत जोकीम, आम्हासाठी विनंती करा. आशीर्वादासाठी आपण आपल्या माना वाकूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. आपलं अंतिम गीत आहे संत अण्णा आणि संत जोकीम. संतांना तुझे सुपजिले, जेजू झाला नातू तुझा. स्वामी माझा
गुड इव्हनिंग एव्हरीबडी. नमस्कार मंडळी. ऑनलाईन फॅमिली पेरेंट्स डेसाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सुरुवातीलाच आपल्या सर्व पालकांना आम्ही सर्व फादर्स आणि सिस्टर्स ह्या पेरेंट डेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत. विश यू अ हॅपी फीस्ट माय डिअर पेरेंट्स. प्रिय मुलांनो, पालकांनी आपल्याला हे सुंदर जग दाखवलेलं आहे. या सुंदर जगामध्ये कसं वावरायचं ह्याचे सुंदर संस्कार पालकांनी आपल्यावर केलेले आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम सर्व मुलांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या पालकांचे नेहमी आभार मानले पाहिजेत. पालकाबद्दल परमेश्वराचा गौरव केला पाहिजे आणि परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. सध्या आपण डिजिटल कल्चरमध्ये वावरत आहोत आणि म्हणूनच या डिजिटल कल्चरच्या भाषेमध्येच प्रिय मुलांनो आणि युवकांनो, मला तुम्हाला आईवडिलांची महती सांगायची आहे. पेरेंट्स आर लाईक अँटीव्हायरस ऑफ चिल्ड्रन्स लाईफ. आईवडील आपल्या मुलांच्या जीवनातील अँटीव्हायरस आहे. सध्या व्हायरसचा आपल्याला फार परिचय झालेला आहे. कोरोना व्हायरसमुळे व्हायरस म्हणजे काय ह्याविषयी आपण सर्वजण जणू काही ओळखीचे झालेलो आहोत. आणि म्हणूनच अँटीव्हायरस म्हणजेच ह्या व्हायरसला खतम करण्यासाठी, हा व्हायरस नाहीसा करण्यासाठी ज्याची गरज लागते ते म्हणजे अँटीव्हायरस. कम्प्युटरच्या भाषेमध्ये कम्प्युटरला सिस्टम म्हणतात आणि त्या सिस्टममध्ये जर व्हायरस घुसलं तर ते व्हायरस काढण्यासाठी अँटीव्हायरस असं आपल्याला अपलोड करावं लागतं. प्रिय मुलांनो आणि तरुणांनो, our parents are like antivirus of our life system. आपल्या जीवनाची जी सिस्टम आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि जीवनातल्या सिस्टममधले सगळे प्रॉब्लेम्स व्हायरस नाहीसा करण्यासाठी आपले पालक अँटीव्हायरसची सुंदर भूमिका पार पाडत असतात. आणि म्हणून आपण आपल्या आईवडिलांना नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांच्या संपर्कात असणे गरजेचं आहे. प्रिय पालकांनो, तुम्हालाही मला काहीतरी सांगायचं आहे. आपल्या मुलांच्या नेहमी संवादामध्ये राहा, मुलांच्या संपर्कात राहा. आउट ऑफ रेंज जाऊ नका आणि मुलांनाही आउट ऑफ रेंज जाऊ देऊ नका. जर मुलांबरोबर कनेक्टिव्हिटी नेटवर्क चांगलं केलं तर निश्चितच आपला जो संवाद आहे, आपलं जे कम्युनिकेशन आहे ते चांगलं होईल. आणि हे चांगलं कम्युनिकेशन आपल्या मुलांना जीवनामध्ये उभारणी देण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हे कम्युनिकेशन जे आहे ते दोन प्रकारचं असावं. एक म्हणजे श्रद्धेचं असावं आणि दुसरं म्हणजे वास्तवतेशी निगडीत असावं. ह्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, ह्या पॅन्डेमिकमध्ये आपण कुटुंबामध्ये कसे लढत आहोत, कुटुंब एकत्रित करण्यासाठी कसे प्रयत्न करत आहोत ह्याची जाणीव आपल्या मुलांना द्या. ज्याप्रमाणे ह्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो, त्याचप्रमाणे जीवनाच्या व्हायरसवर मात करण्यासाठी आपण कसे प्रयत्न करतो ह्याची कल्पना मुलांना आणि तरुणांना, प्रिय पालकांना द्या. ते जणू काही इंजेक्शन्स होतील आणि या इंजेक्शन्समुळे आपली मुलं शाबीत राहतील. ज्याप्रमाणे आपली मुलं लहान असतात तेव्हा आपण त्यांना डोस देतो, जेव्हा ती मोठी झाली का त्यांना वेगवेगळे इंजेक्शन्स देतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्यांचा प्रवास कसा चालला आहे हे पाहण्यासाठी त्यांच्याही जीवनाची तुम्ही झडती घ्या. पवित्र मरियेने ह्या बाबतीमध्ये सुंदर उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये हरवला होता आणि त्यांना तो सापडला तेव्हा पवित्र मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला, बाळा
तू आमच्याबरोबर असा का वागलास? आम्हाला किती वेदना झाल्या, किती त्रास झाले, किती यातना झाल्या, ह्याची तुला कल्पना नव्हती काय? अशा प्रकारे आपल्या मुलांची योग्य वेळी आणि योग्य परिस्थितीमध्ये कानउघडणी करत आपण आपली अँटीव्हायरसची जी भूमिका आहे ती चांगल्या प्रकारे बजावली पाहिजे आणि त्यानुसार आपण त्यांना घडवलं पाहिजे. प्रिय जे तरुण पालक आहेत, त्या तरुण पालकांचे ज्येष्ठ आईवडील असतील, त्या तरुण पालकांना मला सांगायचं आहे की आपल्या वृद्ध आणि ज्येष्ठ आईवडिलांची काळजी घ्या, त्यांची निगा राखा, त्यांची विचारपूस करा. आणि आपले जे ज्येष्ठ आईवडील आहेत, विशेष करून 70-75च्या आसपास असलेले सर्व मातापितांना माझी नम्र विनंती आहे की आता तुम्ही या जीवनाच्या सायंकाळी जणू काही रिटायर व्हायचं आहे. तुम्ही जीवनामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकायचं आहे. आपल्या मुलांची मुलं नातवंड कशी वाढत आहेत हे पहा, त्यांच्यामध्ये लुडबुड करू नका, त्यांना त्यांच्याप्रमाणे वाढू द्या. आपल्या मुलांना कसं वाढत आहेत ते तुम्ही पहा आणि त्याद्वारे निश्चितच तुम्ही जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि आनंदी राहाल. आज मातृपितृ दिनाच्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ तरुण पालकांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा हा आपला कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम घडवून आणण्यासाठी अनेक लोकांचं सहकार्य आम्ही अनुभवलेलं आहे. आम्ही सर्व फादर्स, आपले IT टीम आणि सर्व संडे स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी, त्यांचे पालक, त्याचप्रमाणे आपली कॅरिझमॅटिक चळवळ, त्याचले युवक आणि आपलं क्वायर, ह्या सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम घडवलेला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये जे कार्ड्स आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत त्या कार्ड्सविषयी तुम्हाला सांगण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या कशा चांगल्या गाण्यांचं देखील समावेश केलेला आहे, ज्याला आपण म्युझिक मिनिस्ट्री म्हणतो, म्युझिकल कार्यक्रम म्हणतो. आपल्या क्वायरच्या मदतीने आणि आपल्या कॅरिझमॅटिकच्या क्वायरच्या मदतीने आपण हा कार्यक्रम केलेला आहे. त्यानंतर एक कौटुंबिक छोटंसं नाटुकलं आहे. हे नाटुकलं देखील फार सुंदर आहे. हे नाटक तुम्ही पाहावं. त्या नाटकाद्वारे नक्कीच आपल्या डोळ्यामध्ये अंजन खुपसलं जाणार आहे. आणि अशा प्रकारे हा सुंदर एक 55 ते 1 तासाचा 55 मिनटं ते 1 तासाचा आम्ही कार्यक्रम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. आपण सर्वांनी तो संपूर्ण पाहावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा विश यू अ हॅपी पेरेंट्स डे. गॉड ब्लेस यू. आई म्हणजे ईश्वराचा आवाज, बाप म्हणजे परमेश्वराची बाजू, आई म्हणजे ममता, बाप म्हणजे मेहनत. एकाच नाण्याचे परिपूर्ण अर्थ. आई बापा विना जीवन व्यर्थ. जपूया त्या शब्दातच नव्हे तर कृतीत. राहील हाच ठेवा तुमच्या आमच्या जीवन स्मृतीत. वी डेडिकेट दिस सॉन्ग टू आवर बिलव्हड पेरेंट्स. समर्पित करतो एक आदरांजली. लाभले तुला मानवा, दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला मानवा, दैवत लाभले तुला. मातृपितृच्या पंखाखाली दैवत लाभले तुला. मातृपितृच्या पंखाखाली
दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला, मानवा दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला, मानवा दैवत लाभले तुला. दुनियेतानीले प्रेमाने वाढविले, हात धरूनी तुला उभारिले, इच्छा प्रतिदिन तुझ्या पूर्विता, तारुण्य फुले हळूच हरपले, दैवत लाभले तुला, मानवा दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला, मानवा दैवत लाभले तुला. नशिबाचा भाग, माईची हाक बापाचा दाग, संसार गाडीला नशिबाचा भाग, तळहातावर जपले खांद्यावर हिंडले, अंजन नयनाचे कधीच ना सुकले, दैवत लाभले तुला, मानवा दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला, मानवा दैवत लाभले तुला. तुला आता झाला असेल मोठा, यशाच्या पायऱ्या चढत असेल छोकरा, किती
ती गवसनी तू आकाशी घेतली, आई बाबांची उंची तुला नाही भेटली. दैवत लाभले तुला मानवा, दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला मानवा, दैवत लाभले तुला. विसरू त्या जन्मदात्याला, एक दिवस उभा तुही त्या वाट्याला. नको विसरू त्या जन्मदात्याला, एक दिवस उभा तुही त्या वाट्याला. पुण्य काय आणि पुंजी काय, सर्वस्व अर्पण करी आई बापाला. दैवत लाभले तुला मानवा, दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला मानवा, दैवत लाभले तुला. मातृपितृच्या पंखाखाली दैवत लाभले तुला, मातृपितृच्या पंखाखाली दैवत लाभले तुला, दैवत लाभले तुला मानवा, 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 दैवत लाभले तुला. दैवत लाभले तुला मानवा, दैवत लाभले तुला. नमस्कार. आज मी आपणासमोर मातृपितृच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभा आहे. दरवर्षी आपण 26 जुलैला संत अण्णा व संत ज्योती माता मरियेचे आई वडील यांचा सण साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून आपण आपल्या आई वडिलांचा गौरव सन्मान करतो. आई ही दिव्याची ज्योत असते व तो प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून ते ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा तो बाप असतो. धन्य ती मुले ज्यांना आई वडिलांचे प्रेम मिळते. आई वडिलांच्या छत्रछायेखाली जी व्यक्ती घडते ती नेहमीच प्रगतीकडेच वाटचाल करते. आईने बनवलं, बाबांनी घडवलं. आईने शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजावला. आईने विचार दिले, बाबांनी स्वतंत्र दिले. आईने लढण्यासाठी शक्ती दिली, बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली. बालमन हे कोऱ्या पाटीसारखे असते. त्यावर योग्य संस्कार करण्याचे काम आई वडीलच करतात. आई वडिलांच्या परिश्रमामुळे मुलांची ओंजळ नेहमी सुखाने ओसंडून वाहत असते. सुख, समृद्धी व आनंदाचा झरा मुलांच्या जीवनात कधीही कोरडा होत नाही.
आई वडिलांची महती वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, इतकी त्यांची कार्य महान असतात. स्वतःची इच्छा आकांक्षा बाजूला सारून मुलांची प्रत्येक गरज भागवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर. बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन. स्वतःची इच्छाकांक्षा बाजूला सारून मुलांसाठी झटणारं अंतकरण. आई कोणत्या शब्दात सांगू आई, तू माझ्यासाठी काय आहेस? भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू, वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू, आणि माझा प्रगाढ विश्वास तू, दुधातील स्पंदनातला माझा प्रत्येक श्वास तू, माझ्या जीवनातील सुखाच्या बागेची माझी सुखाची बाग तू, व अधिमधी रागात सूर्याची आग तू. थोर लेखक कवींनी आई वडिलांची जी महती वर्णिली आहे ती नक्कीच ही नात्याला न्याय देणारीच आहे. या जगात आई वडिलांचं स्थान फार मोठे आहे. देवाने मानवाला व सर्व प्राणी मात्राला दिलेली ही अनमोल अशी भेट आहे. आई वडिलांचा सत्कार करणे, त्यांच्या आज्ञेत राहणे प्रत्येक पाल्याचं आद्य कर्तव्य आहे. जो या कर्तव्यात चुकला त्याला हमखास संकटांना सामोरे जावे लागणार, व ज्याने आपल्या आई वडिलांना जपले तो नक्कीच संकटांना तरून यशाची पायरी गाठतोच गाठतो. म्हणूनच आपण सर्व मुलांनी आपल्या कर्तव्याचे भान ठेवून, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाण ठेवून व आपल्या आई वडिलांना न विसरता आपला जीव गहाण ठेवून जमेल त्या पद्धतीने त्यांना सुख देणे क्रमप्राप्त आहे. शेवटी जाता जाता एवढेच सांगू इच्छितो, मायबाप माझी महान, माझ्या यशाची फक्त त्यांनाच तहान. मायबाप माझे सर्वस्व, माझ्या प्रगतीवर त्यांचीच वर्चस्व. त्यांची माझ्याकडून जी आशा, कधीच करणार नाही मी त्यांची निराशा. लेकरांसाठी घातला जन्म त्यांनी वाया, सर्वांवरच असते त्यांची अतूट असे माया. त्यांच्यामुळेच आहे जीवनाला अर्थ, त्यांच्या विना सर्व जीवन आहे व्यर्थ. जन्मजन्मी माझ्या हातून घडावी त्यांचीच सेवा, जन्मजन्मी माझ्या हातून घडावी त्यांचीच सेवा. एवढेच वरदान मला दे रे माझ्या देवा, एवढेच वरदान मला दे रे माझ्या देवा. धन्यवाद. La 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 la.
उद्या महिन्याचा पहिला शुक्रवार. उद्या फादर कम्युनियन घेऊन येणार आहेत. क्रिस, टेबल क्लॉथ आणि कॅन्डल लावण्याचं काम तुझं. येस पप्पा. निशा, हां मम्मा. आजी आजोबा उठले की नाही, त्यांची तयारी झाली आहे की नाही, हे काम तुझं. चालेल. 8:30पर्यंत फादर येतील, तरी सर्वजण एकत्र येऊन प्रार्थना करूया. फादर टेक्स ओन्ली 5 मिनिट्स. तर तुम्ही तुमचं सर्व काम थांबवा व प्रार्थनेमध्ये आजी आजोबांबरोबर सहभागी व्हा. गुड नाईट पप्पा. गुड नाईट मम्मा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचं चांगलं लक्ष असतं आणि विशेष म्हणजे आपल्या आईवडिलांवर. हो ग वॅनिसा, ते आता वृद्ध आहेत. त्यांचं विश्वास किती मोठं. ते सुद्धा आपल्याकडे आतुरतेने पाहतात ना. माझे आईबाबा गेले. डोळ्यामध्ये खोटे अश्रू आणण्यापेक्षा आणि खोटा हंबरडा फोडण्यापेक्षा ते हयात आहेत तोवर आपण त्यांना प्रेम देऊया. आणि तुझ्यासारखी बायको माझ्या जोडीला असेल तर मला कसली का चिंता. तुम्ही पण ना, ख्रिस्त शरीर घेण्यासाठी ते नेहमीच आतुर असतात. आपण थोडा वेळ शांत राहूया, देवाचे आभार मानूया. आताच आपल्या आजी आजोबांनी ख्रिस्त शरीर स्वीकारलेलं आहे म्हणून देवाकडे प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझा आशीर्वाद आमच्या वृद्ध आईवडिलांवर असू दे. त्यांना चांगलं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य दे आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या प्रेमामध्ये राख. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. कसं वाटतं आता आजीबाई? फार बरं वाटतं फादर. या क्षणासाठी आम्ही थांबलेलो असतो. आम्हाला फार बरं वाटते आणि विशेष म्हणजे आमचं सगळं कुटुंब या प्रार्थनेत सहभागी होते आणि यामुळेच आम्हाला शांती आणि आनंद लाभतो. फादर, फार आभार तुमचे. होय, मला नेहमीच बरं वाटते. तुमची तयारी पाहून मन भारावून जाते. चांगले संस्कार दिले आहेत तुम्ही तुमच्या मुलांना. नाहीतर आजच्या युगात आजी आजोबांच्या जोडीला बोलण्यासाठी कोणाला वेळ आहे? मे गॉड ब्लेस युअर होम. गुड मॉर्निंग फादर. आज सकाळी या बाजूला. आज महिन्याचा पहिला शुक्रवार. तुमच्या आई वडिलांना कम्युनियन देण्यासाठी आलो आहे. ओके फादर. सॉरी, आई इकडे नाही, ती दुसऱ्या भावाकडे राहते. आता 1 महिना ती तिकडेच असेल. फादर, ह्यांचं असं नेहमीच असतं. आज इकडे तर उद्या तिकडे. ह्यांच्याबरोबर तुमची देखील भ्रमंती संपत नाही. काय करणार, त्यांना समजत नाही ते काय करत आहेत. कोण आहे? थांबा थोडा वेळ. फादर, तुम्ही? सॉरी फादर. आई वडिलांना कम्युनियन देण्यासाठी आलो आहे. फादर, बघा ना यांची तयारी किती जोरदार आहे. ती सगळं कसं पसरलेलं आहे. आता परत येऊन सांगतील सॉरी फादर, सॉरी, आमच्या लक्षातच नाही आलं. जे परमेश्वराचा आदर करत नाही ते आईवडिलांचा कसं काय आदर करतील? जे आईवडिलांचा आदर करत नाही ते परमेश्वर कसा प्रकट करतील? आई, तुम्ही तुमच्या मुलांच्या घरी एकाच ठिकाणी का नाही थांबत? काय सांगू फादर, हे सांगताना मला फार लाज वाटते. त्यांनी त्यांच्यामध्ये वाटणी केली, पण आम्हाला कधीच विचारलं नाही की आमची काय इच्छा आहे. माझी 5 मुलं, 5ही मुलांना प्रेमाने वाढवलं, एवढं मोठं केलं. सगळ्यांची टुमदार बंगले झालेली आहेत. एका आईने 5 मुलं सांभाळली, पण 5 मुलांना एक आई मात्र सांभाळता येत नाही. होय, मी तुमचं दुःख समजू शकतो. मिस्टर फर्नांडिस, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. येस फादर, बोला ना. माफ करा, गैरसमज करून घेऊ नका. तुमच्यामुळे आमची गैरसोय होतेच, पण तुमच्या आईवडिलांची किती गैरसोय होत असेल. तुमच्या परीने तुम्ही समझोता केलेला आहे.
परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तो योग्य आहे का? एक मुलगा असो की 5 मुलं, आईवडिलांची जबाबदारी उचलण्यासाठी कोणी समर्थ नाही का? आज इकडे उद्या तिकडे, हे दृश्य फार लज्जास्पद आहे. प्लीज याच्यावर विचार करा. आईवडिलांच्या सेवेची वाटणी थांबवा. मे गॉड सेव्ह युअर होम. तुम्ही आता स्पष्टच बोला. हा, आई माझ्याकडेच राहील, कारण सगळ्यात मोठा मी आहे आणि ती हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तुम्हाला काय झालंय तोंड उघडायला? आपलं सुद्धा मत सांगून टाका. मी कुठे सांगितलं मला आई नको? मी माझ्या आईचा खर्च करण्यासाठी तयार आहे आणि समर्थ देखील आहे. आपल्याला गरज नाही का की लहान म्हणून गप्प बसणार? माझं काय, मला सुद्धा हवी आहे. आई असेल तर आईचा आशीर्वाद देखील मला मिळेल. तसं मी लहान आहे, मला तर आईची जास्त गरज आहे. वा, फारच छान. आईप्रती जे प्रेम मी पाहिलं ते फार व्याख्यानाजोगं आहे. ओके, या विषयावर आता तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. कोणा एका मुलाकडे आई राहील, तिला उगाचच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू नका आणि तुम्ही थोडा समंजसपणा दाखवा. तुमचं प्रेम आम्ही समजू शकतो. फादर, हा प्रश्न आईचा नाही तर तिच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीचा आहे. काय म्हणता तुम्ही? होय फादर, खरं तेच सांगतोय. कारण आईच्या नावावर एक फ्लॅट आणि 10 लाख रुपये आहेत. व्हॉट व्हॉट अ मिझरी. वी आर कॉल्ड टू लव्ह पीपल अँड यूज मनी, बट व्हॉट वी डू अँड व्हॉट वी फॉलो, व्हॉट अ शेम. गुड मॉर्निंग फादर. फादर, या व्यक्तीला चर्चकडून मदत हवी आहे. हो, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? फादर, मी एका गरीब कुटुंबातून आहे. माझा संसार म्हणजे माझ्याकडे 2 मुलं आणि माझे पती असे आम्ही 4 जण असतो. पण त्याचबरोबर माझी आई आणि माझा भाऊ जो आजारी आहे तो देखील माझ्याकडेच असतो आणि या सगळ्यांचे करण्यासाठी मी हतबल आहे. मला तुमच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. प्लीज आम्हाला मदत करा. म्हणजे आई आणि भाऊ ते तुमच्या घरी राहतात का? नाही फादर, त्यांचं घर आहे पण त्यांचं सगळं राशन पाणी मीच पाहते. भावाची नोकरी नाही आणि तो आजारी देखील असतो. आईसुद्धा आजारी असते. अच्छा, तुमचे असे कोणी नातेवाईक नाहीत का मग? फादर, त्यांची मोठी बहीण आहे पण ती त्यांना पाहत नाही. ते यांच्याशी बोलत नाहीत. जणू काही त्यांनी त्यांचं नातं तोडलं आहे आणि ती व्यक्ती आपल्या चर्च कार्यामध्ये पुढे आहे. काय म्हणता तुम्ही? कोण आहेत त्या? आपण नक्कीच त्यांच्याशी भेटून बोलू. गुड मॉर्निंग फादर. तुम्ही मला बोलावलं? हो, मी तुम्हाला बोलावलं. या बसा. तुम्हाला माहीत आहे का तुमची आई आणि तुमचा भाऊ आजारी असतो आणि तुमची लहान बहीण त्यांचं सगळं काही करत असते? हो फादर, पण आमचं आणि त्यांचं आता कुठल्याही प्रकारचं नातं नाही. हे बघा, तुम्ही जरी नातं तोडलं तरी वास्तवता बदलता येत नाही. सरतेशेवटी तुमचं रक्त आहे ते. फादर, मला या संदर्भात काहीही बोलायचं नाही. मला कुठल्याही प्रकारचं प्रेम त्यांच्याकडून लाभलं नाही. लहानपणापासून मी अनाथाप्रमाणे वाढले. त्यांनी मला दुर्लक्षित केलं. माझ्या कुठल्याच इच्छा त्या घरात पूर्ण झाल्या नाहीत. मग का बरं त्यांचा विचार करावा? त्यांनी त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली नाही. मी तुम्हाला अशासाठी बोलावलं की त्यांनी मदतीचा अर्ज दिलेला आहे. त्यांना मदत करणं हे चर्चचं कर्तव्यच आहे. जर तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नसाल तर नक्कीच त्यांना मदत पुरवली जाईल, परंतु त्यामुळे तुमच्या चरित्राला कलंक नको म्हणून मी तुम्हाला बोलावलं. मोठी मुलगी बंगल्यात राहते आणि आईचा उच्चार मात्र चर्चमधून होतो. तुम्ही याचा नक्कीच विचार करा. तू तुझ्या आईला विसरशील पण ख्रिस्ताला विसरू नकोस. मार्था, मार्था, कोण आहे? तुझं अंतःकरण किती कठोर झालेलं आहे. तुझे विचार किती बोथट झालेले आहेत. तुझी वाणी किती टोकाला पोचली आहे.
या असह्य वेदना सोड आणि त्यांना क्षमा कर, त्यांची काळजी घे. प्रभू, फादर, मी चुकले, मला क्षमा करा. मी माझा राग सांभाळू शकले नाही, परंतु मला प्रभूचा स्पर्श झालेला आहे. मी माझ्या आईची आणि भावाची काळजी घेईन. प्रेज द लॉर्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स. जे हरवले होते ते सापडलेले आहे. व्हॉट वॉज लॉस्ट नाव इट इज फाउंड. आई, अगं आई, कुठे आहेस ग? अरे कुठे शोधतोस? इकडेच आहे मी. आई, आपण आता लवकरच नवीन घर बांधणार आहोत. असं? मग कधी सुरुवात करतो आहे बाळा? घर जुनं झालं की ते मोडावं लागतं. तुझ्या पसंतीचं एक सुंदर घर बांध, तुझ्या स्वप्नातलं. आणि बरं का, मला विसरू नको, या म्हातारीला एखादा कोपऱ्यात ठेव माझ्यासाठी. मी आता आणखीन किती वर्ष जगणार? अगं काय ग आई, असं काय बोलतेस? नवं घर तुझं नाही का आई? परंतु थोडीशी अडचण होती ग. माझी अडचण? अगं आई, तसं नाही ग. जोपर्यंत नवीन घर होत नाही तोपर्यंत तुम्ही एका आश्रमामध्ये राहावे म्हणून बोलायचं होतं. अरे बाळा, तुला काय सांगायचं आहे ते मला समजतच नाही आहे. तू जरा व्यवस्थित मोकळं सांग. हे बघ आई, घराचं काम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आम्ही फ्लॅटवर राहतो आणि जागासुद्धा तिथे अपुरीच असते. आणि तुला कसं मोकळं लागतं ना, एकदम असं ऐस पैस. तुला गुरफटल्यासारखं होईल का तिकडे? म्हणून एक चांगला आश्रम आहे, तेथे तू राहा आणि घराचं काम झाल्यानंतर मी तुला बोलावून घेतो. बरं बाबा, तुला जसं चांगलं वाटतं तसं करा. ओ आजी, तुम्ही किती फेरा मारता त्या गेटवर? मी रोज माझ्या मुलाची वाट बघते. काय झालं? तुमच्या मुलांनी तुम्हाला सांगितलं नाही का की तुम्ही आता येथेच राहणार म्हणून? असं कसं? त्यांनी तर नवीन बंगला बांधायला घेतला आहे. 2 वर्ष झाली, अजून काम झालं असेल का? मला त्याची काळजी वाटते. काळजी करायची कोणी आणि काळजी करतोय कोण? असं कसं बोलता तुम्ही? मी आई आहे ना, मला चिंता नाही तर कोणाला चिंता असेल? अगं आजी, आता तुम्हाला इथंच राहायचं आहे. गेल्या संपूर्ण वर्षभरात कोणी आलं का तुम्हाला भेटायला? त्यांचं साहेबांशी बोलणं झालं आहे. 50,000 रुपये डिपॉझिट दिले आहेत आणि महिन्याचे 20,000. बाळ बरोबर सांगत होता. अडचण होईल ना माझी. माऊलीच्या हृदयातून तलवार भोसकली. तिनं सारं सहन केलं, पण देवपुत्राने तिला साऱ्या विश्वाचा मान दिला. पण ज्याला मी जन्म दिला त्यानं माझं सारं विश्वच माझ्याकडून काढून घेतलं ग. माऊली, बघ तुझ्या माऊलीकडे आणि घे मला तुझ्या पुत्राकडे. आज 26 जुलै ख्रिस्त सभा संत अण्णा आणि संत जोकीम याचा सण साजरा करत आहे. आपणा सगळ्यांना माहीत आहे की ते मरियेचे आई वडील म्हणजेच येशूचे मामाकडील आजी आजोबा. या मातृपितृ दिनानिमित्ताने आपणा सगळ्यांना म्हणजे आपल्या सर्व वडीलधाऱ्या माणसांना, आपले आई वडील, आपले आजी आजोबा यांना मानाचा मुजरा व लाख लाख शुभेच्छा. तुमचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही.